दिस व्हिडिओ वी कॅन सी हाऊ द बबल सॉर्ट इज वर्क. ठीक आहे, बबल सॉर्ट कसा वर्क करतो, बबल सॉर्टमध्ये आपण एलिमेंट कसे एक्झिक्यूट करतो, कसं त्यांना असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण टाकतो. ठीक आहे, त्याची प्रोसेस हाऊ द बबल सॉर्ट इज वर्क इन आवर कोडिंग. ओके, ठीक आहे. तर कसं असतं माहिती आहे का, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव युअर नंबर. द नंबर इज 5 3 8 4 2. ओके, यू कॅन सी ऑन द स्क्रीन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन सी दॅट हिअर फॉर सॉल्विंग दिस बबल सॉर्ट. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, बघा त्यामध्ये स्टेप बाय स्टेप जसं इटरेशन वनमध्ये आपण करू. इटरेशन 1 आहे आपलीवाली. ठीक आहे, इटरेशन 1मध्ये आपण इथे ट्राय करू की याला कंपॅरिझन कसं करायचं. बबल सॉर्ट म्हणजे काय असतं माहिती आहे का, बबल सॉर्ट टेक्निकमध्ये काय असतो की फर्स्ट एलिमेंटचं सेकंड एलिमेंटसोबत कम्पेअर करतो. सेकंड एलिमेंट जर फर्स्ट एलिमेंटपेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण तिथे पुट करतो आणि त्यानंतर दुसरा एलिमेंट पण तसा चेक करतो. आणि तशीच आपली एक कंडिशन असते की बबल सॉर्टमध्ये आपल्याला कंपॅरिझन बिटवीन 2 एलिमेंट, 2 एलिमेंटचं एकामेकासोबत कंपॅरिझन करून आपल्याला त्याला व्हॅल्यू कमी जास्त करायची आहे. जसं आपण बघूया इटरेशन 1मध्ये तुम्ही इथे बघू शकता, जसं वी हॅव द नंबर 5, 3, 8, 4, 2. ठीक आहे, यासाठी कसं आहे माहिती आहे का, बघा आधी मी इथे बघू शकता फर्स्ट ऑफ ऑलमध्ये 5 and 3, 5 आणि 3 पैकी 3 छोटा आहे. ठीक आहे, 5 आणि मोठा. तर आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, 3ला 5शी स्वॅप करायला लागेल. ठीक आहे, कसं तर फर्स्ट आपण इथे लिहू 3, 5, 8, 4, 2. ओके, त्यानंतर काय आहे किंवा आपलं हे झालं आपलं कंपॅरिझन. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला आणखी एक चेक करावं लागेल, बिकॉज काय आहे की आपलं अडचणींग ऑर्डरमध्ये आलं काही नाही ना सध्या. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथं कंपॅरिझन करावं लागेल 5 आणि 8चं. आता 5 आणि 8 पैकी कोणता एलिमेंट छोटा आहे, 5 छोटा आहे. ठीक आहे, 8 पैकी. तर हे बरोबर आहे, इथे आपल्याला कंपॅरिझन करण्याची गरज आहे का नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण इथं बघू की 8 आणि 4. आता या दोन याचं कंपॅरिझन आपण याचं का नाही केलं, बिकॉज हे दोन व्हॅल्यू ऑलरेडी सेट आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, आणि या दोघांचं आपण कंपॅरिझन नाही केलं. ठीक आहे, त्या काय करावं लागेल माहिती आहे, इथं तुम्ही बघू शकता 8 आणि 4चं कंपॅरिझन केलं तर आपला 4 हा 8पेक्षा छोटा आहे. ठीक आहे, तर आपल्याला 8च्या जागी 4ला स्वॅप करावं लागेल आणि 4च्या जागी 8ला स्वॅप करावं लागेल. ठीक आहे, कसं इथं बघू शकता तुम्ही 3, 5, 4, 8, 2. तर आपण काय केलं इथं 4 हा 8पेक्षा छोटा आहे म्हणून आपण 4ला 8सोबत स्वॅप करून इथे काय केलं 4 पुट केलं. ठीक आहे, त्यामध्ये 8 आणि 2. आता आपलं काय राहिलं, फर्स्ट इटरेशनमधलं आपलं काम झालेलं आहे. बट एवढं आहे की आपलं लास्ट जे एलिमेंट आहे त्याचंवालं स्वॅप झाल्याशिवाय आपण दुसऱ्या स्टेपवर जाऊ शकणार नाही. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला यांचं पण कंपॅरिझन करावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की 8 आणि 2 पैकी कोणता छोटा आहे, 2 छोटा आहे म्हणून 2ला आपण 8शी स्वॅप करून टाकू इथे. ठीक आहे, तर आपण इथे लिहू शकतो 3, 5, 4, 2, 8. ठीक आहे, तर हे झालं आपलं इटरेशन नंबर 1. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं इटरेशन नंबर 1 झालं, पण आपले जे नंबर आहे ते एका ऑर्डरमध्ये आले का असेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आले. तर त्यासाठी आपल्याला इटरेशन नंबर 2वर जाण्याची गरज पडणार आहे. ठीक आहे, इटरेशन नंबर 2 म्हणजे जो आपण लूप वापरू. ठीक आहे, जो कोणता आपण लूप यूज करू आपल्या कोडमध्ये, तर तो सेकंड लूप म्हणजे तो लूप दुसऱ्यांदा घुमणार आहे, चेक करणार आहे. तर तो दुसऱ्यांदा लूप घुमून राहिला म्हणजे इटरेशन नंबर 2. ठीक, तुम्ही इथे बघू शकता इटरेशन नंबर 2. इटरेशन नंबर 2 आपण इथे करू शकतो. ठीक आहे, स्टार्ट. इटरेशन 2मध्ये फर्स्ट स्टेप आपली राहील की हा जे आहे व्हॅल्यू ॲज इट इज 3, 5, 8. ओके, ते यामध्ये पण आपण सेम कंपॅरिझन जसं पहिले केलं तसं. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता की 3 आणि 5मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला गरज आहे का, हे ऑलरेडी एका ऑर्डरमध्ये सेट केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो 5 आणि 4चं कंपॅरिझन जर केलं तर 4 इथं छोटा आहे 5पेक्षा, त्यामुळे आपण इथं या दोघांना स्वॅप करू शकतो 5 आणि 4ला. ठीक आहे, तर आपण इथे लिहू 3, 4, 5, 2, 8. ठीक आहे, नंतर थर्ड स्टेप तुम्ही इथे बघू शकता 3, 4, 5 आपल्या बरोबर सेट झालेलं आहे. बरोबर, हे यांचे असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. 3, 4, 5. ओके, नंतर 2 आणि 8 आहे. तर 2 आणि 8 आता 5 आणि 2 आहे. ठीक आहे, 5 आणि 2चं आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल, बिकॉज हे पण व्हॅल्यू चेक करायला लागेल ना, आपण चेंज करू शकतो. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो 3, 4, 5च्या ऐवजी इथे आपण 2 स्वॅप करून टाकू आणि इथे लिहू 5, 8. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता आपलं सर्वांचं कंपॅरिझन झालेलं आहे आणि इथं आता आपल्याला कंपॅरिझन करायची गरज नाही, बिकॉज 5 हा ऑलरेडी 8पेक्षा छोटा आहे. ठीक आहे, बाकी आपलं कंपॅरिझन झालं ना, म्हणजे कसं आहे की एका इटरेशनमध्ये पूर्ण एलिमेंटचं कंपॅरिझन झालं की ते इटरेशन खतम होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे तो फॉर लूप जो आहे तो लूप चेंज होऊन सेकंड टाईप तो रन व्हायला स्टार्ट होतो. ओके, तर आपण इथे बघू इटरेशन नंबर 2, इटरेशन नंबर 3. ठीक आहे, इटरेशन 3मध्ये आपण जशी तशी व्हॅल्यू करू आपली 5, 4, 2, 5, 8 ही व्हॅल्यू. ओके,
यामध्ये आपण कंपॅरिझन जर केलं तर 3 आणि 4 बरोबर आहे, तर आपण इथं 4 आणि 2चं कंपॅरिझन केलं तर इथं आपलं चेंज होऊ शकतो ना, बिलकुल होऊ शकतो. तर इथं आपण 4च्या जागी 2ला स्वॅप करू शकतो, बिलकुल ते करावंच लागेल. ठीक आहे, तर 3, 2, 4, 5, 8 झालं कंपॅरिझन. त्यानंतर थर्ड टाईम आपलं 3 आणि 2 बरोबर आहे का नाही आहे, इथं आपण कंपॅरिझन करू शकतो. तर यांचं जे आहे यांना आपल्याला स्वॅप करावंच लागेल. ठीक आहे, तर त्यासाठी इथे 2 समोर येईल आणि 3 मागे चालला जाईल. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण इथे लिहू शकतो 2, 3, 4, 5, 8. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता आपले जे सिक्वेन्स आहे ते एका असेंडिंग ऑर्डरमध्ये लागले, जसे 2, 3, 4, 5 अँड 8. ओके, सो दॅट इज द थिंग. ओके, सो दिस इज हाऊ द बबल सॉर्ट इज वर्क. ओके, बबल सॉर्ट कसा वर्क करतो. ठीक आहे, तर त्याची ही टेक्निक आहे, तुम्ही समजून घ्या. कसं आहे माहिती आहे का, बबल सॉर्टचं म्हणणं असं आहे की तुम्ही 2 एलिमेंट एकामेकासोबत कम्पेअर करा. ठीक आहे, आणि एका इटरेशनमध्ये पूर्ण एलिमेंट कम्पेअर केल्याशिवाय आपण सेकंड इटरेशन म्हणजे सेकंड लूपवर जाण्याची प्रयत्न करू नये. ओके, त्यासाठी आपण जाऊ पण नाही शकत. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली व्हॅल्यू काय होती 5, 3, 8, 4, 2. ठीक आहे, आणि त्याला आपण स्वॅप केलं आणि जे कोणती प्रोसेस आहे बबल सॉर्टची ते केली. त्यानंतर आपले सॉर्टेड एलिमेंट इथं तुम्हाला दिसू शकते एका असेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, सो दिस इज द टेक्निक दॅट इज ऑल अबाउट हाऊ द बबल सॉर्ट इज वर्क. ओके, so thanks for watching this video, and for other sorting techniques tune to my channel, and thank you, and we will meet in the next video. Thank you so much.